हमारी राय है कि शरद पवार जैसे वरिष्ठ नेताओं को यह टिप्पणी नहीं करनी चाहिए कि दो समाज में विवाद हो। दो समाज के बीच दरार पैदा करने के लिए पेट्रोल डाला गया है। जातीय दंगे भड़क उठेंगे, यह बात करना महाराष्ट्र के हित में नहीं है। वरिष्ठ नेताओं के मुंह से ऐसे शब्द निकलेंगे तो निवेश रुक जाएगा। चूंकि पहले कांग्रेस एनसीपी ने जातियों के बीच टकराव पैदा कर राजनीति की है, इसलिए वे उसी दिशा में जा रहे हैं। समाज को भी खुली आंखों से देखना चाहिए, ऐसी सलाह शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट इन्होंने शरद पवार को दी है। दोन्ही समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा याचा डाव आहे। जरांगे पाटलांनी एकीकडून बोलायचं, एकीकडे त्यांनी त्याच्या आंदोलनाला फूस लावायची, एकीकडून त्या हाकेच्या आंदोलनाला फूस लावायचे। दोघांना कधी एकत्र येऊ द्यायचे नाही। दोघांच्या मागण्या काय आहेत या सरकार समोर ज्या आलेल्या आहेत त्यावर तोडगा काढायचा नाही। तोडगा निघाल तर यांचं राजकारण संपेल। मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्यांची भूमिका काय हे कधी यांनी स्पष्ट केली नाही। ओबीसी संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हेही स्पष्ट करत नाहीत। आणि आम्ही जे करतोय त्याला जे चांगलं काम केले, कुणबी समाजाचे जे काय कुणबींची जे काही नोंदी आम्ही सापडवल्या त्या द्यायचा प्रयत्न केला। 10% आरक्षण द्यायचा प्रयत्न केला। ओबीसी समाजाला सुद्धा कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला। या सर्व बाबी असताना यांना वाटतं हे क्रेडिट आता महायुतीला जाऊ नये यासाठी मग अनेक मार्ग चोखळून त्यांना आपसामध्ये कसं भांडव लावता येईल हा प्रयत्न या आघाडी सरकारचा आघाडीचा आहे। शरद पवार बोलताय त्याचा अर्थ तुम्ही सांगताय, पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यात्रा काढतात, दुसऱ्या बाजूला हाके असतील वाघमारे यात्रा काढतात। त्या सगळ्या गोष्टी तुम्ही देत नाही म्हणून हे सगळे फायदे घ्यायचा प्रयत्न करताय। मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दलची भूमिका काय वेळ ठरवून गेलेला आणि जसा जसा वेळ वाटेल याच्यामध्ये विध्वंसक भूमिका होत राहील। सरकार सुद्धा याला जबाबदार वाटत नाही का? मराठा समाजाचं आंदोलन जेव्हा सुरू झालं हे आजचं आंदोलन नाही। गेल्या 40 वर्षापासून वेगवेगळे आंदोलन मोर्चे मराठा समाजाने काढलेले आहेत, परंतु त्याची दखल मानावी तशी या महाआघाडीच्या सरकारने कधी घेतली नव्हती। काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना त्यांनी कधी घेतली नव्हती आणि मराठा समाज त्यामुळं अत्यंत व्यथित झाला होता की आपल्या आंदोलनाची कोणी साधी दखल सुद्धा घेत नाही। 40 वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा शिंदे सरकार आलं त्या टायमाला खऱ्या अर्थाने याची दखल घ्यायला सुरुवात झालेली। याचा परिणाम आहे की ज्या जुन्या नोंदी होत्या त्या सर्व आता बाहेर यायला लागल्या आणि त्यामुळं जे मागासलेले काही मराठा समाजाचे लोक होती त्यांना आता कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले आणि त्याचा बेनिफिट आता त्यांना मिळायला सुरुवात झालेला आहे। हे जवळपास 46-48 लाख नोंदी देणं हे सोपी गोष्ट नाही आणि त्यानंतर 10% आरक्षणाचा एक ठराव या सभागृहात घेऊन त्याला सुद्धा ते आरक्षण टिकवण्यासाठी जे लोक अपीलमध्ये सुप्रीम कोर्टात गेले त्यांच्या विरोधात सरकारने चांगले वकील देऊन ते आरक्षण आजही टिकवून ठेवलेलं आहे। म्हणून हे सर्व करत असताना ओबीसी समाजाच्या घटकांना कधी कुठेही आरक्षण धक्का लावू न देण्याचा हा जो संकल्प आहे हा सुद्धा सरकार पाळू नये। म्हणजे एका समाजाला द्यायचं दुसऱ्या समाजाला नाराज करायचं ही भूमिका सरकारची नाहीये आणि म्हणून दोन्ही समाजाला बॅलन्स करून सरकार त्यांच्या मागण्याचा विचार करत आहे। आताही पाहिलं जेव्हा मराठा समाजाच्या सर्व घटकांचा सर्वे केला गेला, जवळपास 3.5 लाख कर्मचारी त्याच्यासाठी नेमले गेले होते आणि त्या 3.5 लाख लोकांनी सर्वे केला। हे प्रथमतः महाराष्ट्रामध्ये 40 वर्षानंतर घडलं। ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आंदोलकाची त्यांना मिळालेली ही गिफ्ट आहे। त्यांनी केलेले आंदोलनाचे हे यश आहे आणि म्हणून सरकार काही करत नाही हे जे काही आरोप प्रत्यारोप करतायत ना त्यांना हे उघडे डोळ्याने दिसत नाही, त्यांना कावीळ झालेली। म्हणून हे जे काही सरकार प्रयत्न करतंय यावर ते नेमके डोळेझाक करून समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत। अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केलेत, एक तो जेल में जाओ नाही तर भाजप में आओ आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर केलेले प्रयोग यशस्वी झालेत। माझ्यावरील अगोदरचा प्रयोग यशस्वी झाला असता तर उद्धव ठाकरे यांचं सरकार मागेच पडलं असतं। मात्र भाजपने ठाकरे पवारांच्या मुलांवर आदित्यवर आणि पार्थवर खोटे आरोप करायला लावले आणि समित कदमांचा फडणवीसांसोबत फोटो दाखवत अनिल देशमुखांनी हे भाजपवर आरोप केले। अनिल देशमुखांना जेव्हा या गुन्ह्यामध्ये अटक झाली ती कायदेशीर प्रक्रिया होती, त्याला कुठेही सरकारचा आक्षेप नव्हता किंवा त्यांना कधीही सरकारने न्यायालयीन कामकाजामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही। न्यायालय आपलं काम करतं, सरकार आपलं काम करतं।